आज पुन्हा तो दिवस आला. सकाळच्या पहिल्या किरण माझ्या माथ्यावर पडले आणि माझ्या काळजातील 352 वर्षापूर्वीची आठवणी जागा झाल्या. आजही मला आठवतो तो क्षण जेव्हा माझ्या अंगणात सुवर्ण सिंहासन सजलं होतं आणि हजारो डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न चमकत होतं. मी पाहिलं होतं आई जिजाऊंच्या डोळ्यातील समाधान, मावळ्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि माझ्या शिवरायांच्या डोळ्यातील ती नम्रता. सिंहासनावर बसणारा राजा स्वतःसाठी नव्हे तर आपल्या रयतेसाठी जगणारा होता. त्या दिवशी माझ्या दगडांवर फुलं उधळली गेली, पण मला ठाऊक होतं या सिंहासनाच्या प्रत्येक पायरीखाली असंख्य मावळ्यांचे रक्त सांडले आहे. कोणाच्या घराचा दिवा विझला होता, कोणाची कुंकुमाची रेषा पुसली गेली होती, कोणाची आई मुलासाठी रडत होती आणि त्या सर्व त्यागातून छत्रपती जन्माला आले होते. आज राज्याभिषेक दिनी लोक माझ्याकडे पाहतात, फोटो काढतात, पण मात्र मला अजूनही त्या पावलांची चाहूल लागते. कधी वाटतं आताच महादरवाजा उघडेल, घोड्यांच्या टापा ऐकू येतील आणि माझा राजा पुन्हा एकदा म्हणेल, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. पण आता फक्त वारा येतो, माझ्या तटांवरून फिरतो आणि माझ्या कानात कुजबुजतो, रायगडा तुझे शिवराय अमर आहेत. मग माझे दगडही नकळत ओले होतात, कारण मी फक्त किल्ला नाही, मी त्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार आहे ज्या दिवशी एका मराठ्याने स्वतःला राजा नाही तर रयतेचा छत्रपती घोषित केलं होतं. जय भवानी, जय शिवराय.